व्हेनेझुएला 2 भूकंपांनी हादरलं. 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं व्यक्त केली भीती. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप. राजधानी कराकस विमानतळासह मालमत्तेचं मोठं नुकसान. व्हेनेझुएलामध्ये तीव्र भूकंपानंतर अनेक ठिकाणी भूस्खलन. अनेक इमारती आणि घरं जमीनदोस्त झाल्याची माहिती. स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू. विनाशकारी भूकंपानंतर व्हेनेझुएलामध्ये शाळा आणि रेल्वे सेवा बंद. हंगामी राष्ट्रपतींकडून डेल्सी रॉड्रिग्स यांच्याकडून आणीबाणी जाहीर. व्हेनेझुएलाला गुएरा शहरातील हॉटेलची उंच इमारत जमीनदोस्त. भूकंपानंतरची भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद. व्हेनेझुएलामध्ये पहिल्या भूकंपाच्या अवघ्या 1 मिनिटानंतर 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. दुसऱ्या भूकंपाची खोली 10 किलोमीटर तर मोरेनपासून 16 किलोमीटर नैऋत्येला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळात व्हेनेझुएलामध्ये झालेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराविरोधातील आंदोलन सुरूच. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधातील आंदोलनांचा आजचा 17वा दिवस. रावलकोटमध्ये 50,000हून अधिक आंदोलकांचे निदर्शनं. पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक. विधिमंडळ कॅबिनेट हॉलमध्ये बैठक पार पडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित राहणार. शेतकरी कर्जमाफीसह राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याचा आढावा घेतला जाईल. संजय राऊत यांची संजय दिना पाटलांविरोधात तक्रार. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना लिहिलं तक्रारीचं पत्र. संजय दिना पाटलांनी आंदोलकांना धमक्या दिल्या. राऊत यांचा दावा, 5 लोकांना ठार केले असं पाटील म्हणतात. कोण आहेत ते? राऊत यांचा सवाल. महाविकास आघाडीच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांची दांडी. 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे मवियात टेन्शन. 16 गैरहजर आमदारात काँग्रेसचे 6, ठाकरेंच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 आमदार. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात दाखल. मवियाच्या पॅनलऐवजी भाजपसोबत. नव्या राजकारणाचे संकेत असल्याची माहिती. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चावरून मोठा वाद. निवडणुकीतील विविध कामांसाठी देण्यात आलेल्या मूळ मक्त्याची किंमत 1,70,00,000 रुपये असताना संबंधित मक्तेदाराकडून तब्बल 6,70,00,000 रुपयांची बिलं महापालिकेकडे सादर. 4 पट वाढलेल्या बिलांमुळे पालिकेत खळबळ. सरकारी विभागांमुळे महावितरण कर्जाच्या खाईत. महावितरणचा कर्जाचा बोजा गेला. 93,000 कोटींवर. सरकारनं 32,679 कोटींचं कर्ज घेतलं स्वतःकडे. कृषी वीज वेगळी करून आकृषित कंपनीचा IPO आणणार. ऊर्जा विभागाची लेखी उत्तरात माहिती. राज्यात आरोग्य सुविधांची तूट. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येत 391 तर उपकेंद्रांच्या संख्येत 2,743 इतकी तूट. 14,023ची गरज असताना 11,280च आरोग्य उपकेंद्र तर 2,535 प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना राज्यात 2,144 इतकीच प्राथमिक आरोग्य केंद्र. शासकीय लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं. योजनेचा लाभ घेणाऱ्या 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून 165 कोटी रुपये वसूल करणार तर 12,415 पुरुष लाभार्थ्यांकडून 165 कोटी रुपये वसूल करणार. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं विधानसभेत उत्तर. पुण्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल. पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी. 16 दिवसात 1200 पानी दोषारोपपत्र तर 55 पेक्षा अधिक जणांचे नोंदवले जबाब. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज निर्णय. निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आज अंतिम निर्णय. निदा खानला जामीन मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार याकडे लक्ष. लोकलमधील हत्ये प्रकरणी आरोपी रोशन सुवर्णा याचे पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा. मृत मयंकनं आरोपीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा. संतापातून बॅगेतील चाकू काढून मयंकवर वार केल्याचा दावा. पोलीस सूत्रांची माहिती. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फसवणूक प्रकरणात कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर. दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात दिलासा. 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन. नाशिकमध्ये लसीकरणानंतर श्रावणी पाटील या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू. खुटवड नगर मनपाच्या लसीकरण शिबिरात दिली धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस.
काही मिनिटातच मुलगी खाली पडल्याचा दावा. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू. शवविच्छेदन अहवालानंतर होणार खुलासा. नीटचा पेपर अवघड गेल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या. हिंगोली शहरातील अष्टविनायक नगर भागातील घटना. सुनील ढगे या तरुणानं विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. मम्मी माफ कर, पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी येणार, असा व्हिडिओ रेकॉर्ड करून विद्यार्थ्याची विहिरीत उडी. पुणे शहराला आजही पावसाचा येलो अलर्ट, तर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. त्यासोबतच धरण क्षेत्रात देखील आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर धुळ्यात पावसाची हजेरी, त्यामुळे शेती कामांनाही वेग आलाय. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणी सुरू. पावसाच्या आगमनानं शेतकरी समाधानी. अमरावती शहरात पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे अमरावतीमधले रस्ते पाण्याखाली. प्रमुख चौक, बाजारपेठ आणि सखल भागात पाणी साचलंय. जिल्हा रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयातही शिरलं पाणी. नारळाचं झाड तुटून पत्र्याच्या घरावर पडलं आणि घरात झोपलेला 10 वर्षाच्या वयाच्या मुलाचा मृत्यू झालाय. कागल तालुक्यातल्या सिद्धनेरली येथील हृदयद्रावक घटना. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पहिल्याच पावसात नाल्यांचं पाणी रस्त्यावर. हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेचा फोलपणा उघड. जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई केल्याचा खोटा गाजावाजा. चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग अखेर ब्रह्मपुरी पोलिसांना शरण. रवींद्र पाल सिंग हा नामांकित सर्जन असून त्याचा किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग. आंतरराज्य गांजा तस्कर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत कारवाई. नरहरी बेहरा आणि कांती चंदन डोरा अशी आरोपींची नावं. चाळीसगाव शहराच्या नवनाथ नगर परिसरातल्या एका घरावर पोलिसांचा छापा. 18 तलवारी आणि 10 कोयत्यांसारखी धारदार हत्यारे जप्त. एका महिलेसह 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. हा शस्त्रसाठा विक्रीच्या उद्देशानं बाळगण्यात आल्याचा संशय. बीडकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबे घेऊन जाणारा ट्रक उलटला. रस्त्यावर पडलेले आंबे गोळा करण्यासाठी नागरिकांची धावपळ. अपघातात 3 जण गंभीर जखमी. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातल्या पाचगाव येथे आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू. कार्तिक सावसाकडे असं 12 वर्षीय तर सान्निध्य दुधनकर असं 10 वर्ष मृत मुलाचं नाव, तर एक अल्पवयीन मुलगा सुखरूप बचावलाय. भंडारा जिल्हा परिषदेच्या 50 पेक्षा अधिक शाळांमध्ये शिक्षकच नाही. शिक्षक मिळत नसल्यानं जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा ठराव घेणार. जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचा संतप्त इशारा. शाळा पहिल्या दिवशी आम्हाला ज्या शासनाचे निर्देश येतात, परंतु शाळामध्ये मास्तरच नाही, ते शाळा सुरू करून का करणार आहोत आम्ही? म्हणजे गव्हर्नमेंटला शाळा सुरू करणं फक्त कागदावरच GR काढावच्या का, भूलथापाच देवाच्या का? शाळा सुद्धा जिल्हा परिषद शाळा ह्या बंद करण्याचा ठराव आम्ही घेणार आहोत. लखनौ सारखी दुर्घटना टाळण्यासाठी भंडाऱ्यातील कोचिंग क्लासेसवर नगरपालिकेची कारवाई. पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल यांच्याकडून पाहणी. इमारतीतील त्रुटी असणाऱ्यांना बजावल्या नोटिसा. ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्या ठिकाणी आम्हाला फायर नॉर्म्सचं व्हायोलेशन करत असलेलं दिसून आलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. त्यांना सुधारण्यासाठी संधी देऊन जर त्यांनी त्या सुधारणा केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणार आहोत. वेळ पडल्यास आम्ही ते ट्युशन क्लासेस किंवा जे कोचिंग क्लासेस आहे ते बंद करणार आहोत आणि ज्या अनधिकृतपणे चालवणारे जे कोचिंग क्लासेस आहेत त्या इमारतीमध्ये आम्ही त्यांना ते सील करणार आहोत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात वैद्य चिकित्सालय. आरोग्य क्षेत्रात देशातील पहिलाच प्रयोग गडचिरोलीत. या उपक्रमामुळे गोंड, माडिया आणि इतर आदिवासी समाजातील शेकडो वर्षांची वैद्य परंपरा मुख्य प्रवाहात येणार. तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपयांचा भत्ता. गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनाचा उपक्रम. रुग्णांमधील अंधश्रद्धेचा पगडा हा दूर करण्यासाठी उपाययोजना. नंदुरबार जिल्ह्यातील वाळू वाहतूकदारांचा संप सलग 6व्या दिवशी सुरू. गुजरातमधून येणाऱ्या वाळू वाहतुकीवर महसूल विभागाकडून कारवाईच्या निषेधार्थ वाळू वाहतूकदारांचा संप. जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम.
पावसाला विलंब झाल्यानं पुणे शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा पाणी कपातीच्या निर्णयानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे 5 दिवसात 1114 तक्रारी 467 तक्रारींचं निवारण झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा. मात्र पाणी कपातीनंतर तक्रारी वाढल्याचं समोर. मध्य रेल्वेवर आणखी 12 एसटी फेऱ्या. मुख्य मार्गावरील लोकल सेवांची संख्या 80 वरून 92 होणार. एसटी लोकलला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन निर्णय.